नमस्कार मंडळी, टेक डी डी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर महिलांनी फॉर्म भरलेले आहे। काहींचे डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्ट झाले आहे, तर काही महिलांचे फॉर्म अप्रूव्हसुद्धा झाले आहे। ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहे त्यांना एक विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपला आधार नंबर आपल्या बँक अकाउंटला लिंक आहे किंवा नाही हे चेक करणे गरजेचे आहे। कसे चेक करायचे आहे ते या व्हिडिओमधून जाणून घेऊया। तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। प्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती यायचं आहे आणि गूगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे। गूगल क्रोम या ठिकाणी आधार लॉग इन टाकायचं आहे। आधार लॉग इन टाकल्यानंतर सर्च करायचं आहे। नंबर 1 ची लिंक दिसेल पहा, माय आधार। या ठिकाणी माय आधारवरती क्लिक करायचं आहे। माय आधारवरती क्लिक केल्याच्या नंतर या प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येईल। यानंतर पहा काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं झूम करून घ्यायचं आहे आणि झूम केल्यानंतर या ठिकाणी आधार सर्व्हिसेस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आधार सर्व्हिसेसवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा डिस्प्ले आपल्या समोर येईल। यानंतर थोडं झूम करूया आणि झूम केल्यानंतर या ठिकाणी पहा आधार लिंकिंग स्टेटसमध्ये बँक सीडिंग स्टेटस आहे, याला आपल्याला क्लिक करायचं आहे। यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर ओपन होईल। यानंतर आपल्याला या ठिकाणी बँक सीडिंग या बटनावरती क्लिक करायचं आहे। यानंतर पहा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येईल। या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे। ज्या व्यक्तीचे नाव चेक करायचं आहे त्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकूया। आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा फिल करायचा आहे। लॉग इन विथ OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। यानंतर आपल्या मोबाईलवरती OTP येईल पहा। OTP आल्यानंतर या ठिकाणी OTP एंटर करा। आणि लॉग इन बटनावरती क्लिक करा। अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येईल। अशा प्रकारचा इंटरफेस समोर आल्यानंतर या ठिकाणी परत आपल्याला बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। बँक सीडिंग स्टेटसवरती चेक केल्यानंतर या ठिकाणी पहा, मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे। आपले आधार नंबर या ठिकाणी दाखवत आहे, बँकेचे नाव दाखवते, बँक नेम पोस्ट ऑफ पेमेंट इंडिया। या व्यक्तीचं पोस्टाच्या बँकेला अकाउंट लिंक आहे। खाली नंतर बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह दिसत आहे। या ठिकाणी आपल्याला बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह दिसायला पाहिजे। अशा प्रकारे जर आपले बँक स्टेटस सीडिंग जर ॲक्टिव्ह असेल तर आपल्याला लवकरात लवकर आपल्या खात्यावरती पैसे यायला वेळ लागणार नाही। या योजनेमध्ये फॉर्म भरलेल्या ॲक्टिव्ह झालेल्या महिलांनी सर्वप्रथम आपले बँक अकाउंटला आधार नंबर लिंक आहे की नाही ते अशा पद्धतीने चेक करून घ्या। आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।